सभापती व ठाणे जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष तसेच आमचे मोठे बंधू विजय कुमार गैरहजर असल्यामुळे हे कुणाला होऊ शकले नाही आणि तसेच आमचे शिवणी आजचे महाराष्ट्र या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर मंडळी आणि या कार्यक्रमाला मित्र हो, आपण आज दिनांक 27/8/2023 रोजी बंजारा समाजाच्या मूर्ती परंपरेनुसार आर्थिक उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच आम्ही सर्व वेळापूर येथील बंजारा बांधव आज जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून आर्थिक उत्सवाचा कार्यक्रम सादर करीत आहोत. या 3 उत्सवामध्ये सातत्याने सर्व कुमारिका भाग घेत असल्यामुळे 9 दिवस 3 उत्सवाचा आनंद घेतात व माता भगिनी व सर्व कुमारिका मिळून देवाचे गाणे म्हणून सामूहिकरित्या नाच गायन करतात. तसेच मी वेळापूर येथील नायक या नात्याने आपल्या समोर प्रास्ताविक म्हणून 2 शब्द मांडले आहे. त्याचे सूत्रधारांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. यापुढे सर्व मान्यवरांचे व उपस्थित बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो व इथे माझे 2 प्रास्ताविक भाषण थांबवतो. जय हिंद, जय शिवराय, जय त्यानंतर आता आपण आतुरतेने त्यांची वाट बघत होतो ते नेते आमच्या सुनीलताई पाटील हे आपल्याला बंजारा समाजाला 3 दिवसावर्षी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर संत श्री सेवालाल महाराजांबरोबर संत श्री वसंतराव नाईक यांना मी अभिवादन करते. आणि आज जय सेवालाल बंजारा समाज उन्नती मंडळ या मंडळाच्या वतीने आपले बंजारा समाजातर्फे ही उत्सवाचा कार्यक्रम होत आहे आणि जवळपास 7 ते 8 वर्ष हा उत्सव इथे साजरा होतो आणि नक्कीच आपण इथे मान सन्मान देतात त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते. आज जन्माष्टमी आहे त्यामुळे देखील आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. कारण श्रावण महिना आज आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये हा महिना खूप महत्वाचा मानला जातो आणि या धर्माला या महिन्यात आपण पाळतो. या महिन्याला नॉनव्हेज खात नाही आणि नक्कीच हा एकदम पवित्र महिना मानला जातो आणि ह्याच्यामध्ये जर 3 उत्सव आहे आणि आपण जवळजवळ सगळ्यात महिला आणि तरुण ज्या मुली आहेत त्या 9 दिवस जे आपले धान्य पेरतात आणि आज त्याचा विसर्जन आहे आणि त्याच निमित्ताने आपण इथे येतात आणि नक्कीच मला आनंद होतो हे पाहून की आपल्या वेळापूर मतदारसंघामध्ये आणि आपण सगळ्याजणी आपल्या नवीन पिढीला ही संस्कृतीचं जतन करतात आणि या नवीन पिढी पुढे देखील असाच हा सण उत्सव साजरा करेल याचा मार्गदर्शन करत असतात याचा नक्कीच आनंद होतो आणि मला नक्कीच मार्गदर्शन नाही पण तुम्हाला मनापासून शुभेच्छा द्यायचंय की हा सण आहे आणि सणानिमित्त काय मार्गदर्शन देणार. आपल्या सर्वांना असंच बघून खूप आनंद होतो आणि पुढे फक्त एकच सांगेल आज माझ्यासमोर खूप महिला भगिनी आहेत महाराष्ट्रामध्ये. आपण बघतो संपूर्ण भारत देशामध्ये आज महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वेळापूरमध्ये देखील आता एक घटना घडली होती की अक्षरा ताईचा जो त्यांच्यावर जो अत्याचार झाला ते आपण आपल्या म्हणजे आपण इथेच आहोत आणि आपण बातमी बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये टीव्हीवर बघत असतो पण ही घटना जी घडली होती अत्यंत दुर्दैव आहे आणि नक्कीच त्या घराच्या माध्यमातून तिच्यावरती अत्याचार झाला त्याचा निषेध नक्कीच व्यक्त करेल. पण ही परिस्थिती आपल्याबरोबर येऊ नये कारण आपण पण सुना मुलींनी तिच्या घरी जाऊन भेट दिली होती आणि तिच्या घरी तिची आई मला ती कोवळमध्ये राहतात आणि तिच्या आईने मला एकच प्रश्न विचारला की वेळापूरमध्ये अत्याचार होतात का. तर मी नक्कीच सांगितलं की असं काहीच नसतं. प्रत्येकाची मनस्थिती असते आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. मला या माध्यमातून इतकंच म्हणायचं आहे की आपल्या महिलांना जे काही प्रॉब्लेम्स येतात जे काही आपल्याला अत्याचार नाही म्हणणार प्रत्येक घरोघरी मातीच्याच मुली असतात. तसं माझ्या घरी पण मी पण संसार
आणि आपण जर शाळेमध्ये पाठवतो किंवा आपण कुठच्या प्रोग्रामला पाठवतो तर नक्कीच आपला तिथे लक्ष द्यायला पालक म्हणून पाहिजे. त्यांना नेहमी घरी आल्यावर प्रश्न विचारले पाहिजे आणि याची सगळी जिम्मेदारी पालकांची असते. त्याचबरोबर महिलांनी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. एक महिला म्हणून इतकंच सांगेल की आपल्या मुली ज्या शाळेत जातात, ट्युशनला जातात, कुठे आपण पाठवतो मैत्रिणीबरोबर आपलं लक्ष दिलं जातं. मी सांगत नाही की त्यांच्यावरती दबाव टाका. मुली इंडिपेंडेंटली वागल्या पाहिजे, त्यांना पंख दिले पाहिजे, पण त्या पंखांबरोबर त्यांना डंक पण दिला पाहिजे. आणि हे फक्त आपण पालक म्हणूनच त्यांना शिक्षण देऊ शकतो आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. एकतर म्हणजे मी ह्याच्या पुढे देखील असे अत्याचार महिलांवर झाले किंवा अन्याय झाला तर आपली 112 नंबर आपण ज्या क्रमांकावर आपण कॉल केला तर निर्भया स्पॉट आपल्या मदतीसाठी येते आणि आपली माहिती गुपित ठेवून ती आपल्याला मदत करते. आणि महिलांचा स्पॉट आहे त्या गोष्टीचा देखील आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आपल्या मुली ज्या शाळेत जातात, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात, काही डान्स क्लासला जातात, त्या काही क्लासला जातात, तर तिथे कॅमेरा आहे की नाही, तिथे सुरक्षा व्यवस्था आहे की नाही हे चेक करूनच आपल्या मुलींना तिथे दाखल करा. आणि नक्कीच तुम्हाला असं वाटलं की इथे सुरक्षिततेचा कुठे हे नाही आहे तर नक्कीच मी तुम्हाला नंबर पण देते की 9819238888 माझा नंबर यांच्याकडे आहे का. आणि नक्कीच मला सांगितलं की मॅडम इथे सुरक्षा नाही आहे किंवा सीसीटीव्ही कॅमेराज नाही आहेत की महिला कर्मचारी नाही तर नक्कीच आपण मला संपर्क साधा. तर नक्कीच तो प्रश्न मी सोडवणार म्हणजे कधीच मागे पुढे बघणार नाही. आणि आपण मला इथे बोलवला, नेहमीप्रमाणे हा प्रोग्राम साजरा केला, मान सन्मान दिला, त्याच्या मनापासून मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय Yeah.
Thank you.